साईराम. अध्यात्म हे शिकवावं लागत नाही, ते मूलतः असावं लागतं. संस्कार हे शिकवावे लागत नाही, ते मूलतः असावे लागते. आपल्या भाग्यात आपल्यावर काय संस्कार झाले हे तपासणं आपल्याला गरजेचं आहे. आपल्या बालपणीचे संस्कार, आपल्या वंशाने आलेले संस्कार, आपल्या कुटुंबाचे संस्कार, आपल्या भावंडांचे संस्कार, आपल्या आईवडिलांचे संस्कार, हे तपासणं खूप गरजेचं आहे की आपल्यावर काय संस्कार झालेत आणि आपण आता कुठे आहोत आणि आपली जीवनाचं साध्य काय आहे. कारण अध्यात्म हा एक संपूर्ण शिक्षणाचा भाग आहे, स्वतःला तपासण्याचा भाग आहे, स्वतःला परफेक्ट करण्याचा भाग आहे. त्याला अध्यात्म म्हणतात. आपणच स्वतःला तपासत राहायचं, स्वतःतले दोष काढायचे, स्वतःतल्या संस्कारातले दोष काढायचे आणि जे दिव्य आहे त्याला आत्मसात करायचं. कारण आपण आपल्या आतल्या कोशात गेल्याशिवाय आपल्याला कळणारच नाही आपण काय शिकायचं आहे. आपला बुद्ध्यांक आपल्याला शिकवू शकत नाही, आपल्या भावना आपल्याला शिकवू शकत नाही. आपला विवेक सतत जागृत ठेवणं, या गोष्टींना आपण शिकू शकतो. जसा काळ बदलतो तशा संस्काराच्या पद्धती बदलतात. आई वडील जे संस्कार देतात तेच संस्कार पुढे वाढीत लागतात. पण आई वडिलांच्या संस्कारांपेक्षा आपले संस्कार बरेचसे मॉडर्न असतात, नव्या पद्धतीचे असतात. कारण आईवडिलांनी ज्या गोष्टीवर विश्वास ठेवला त्या गोष्टीवर विश्वास आपण ठेवूच असं नाही. आपल्या नव्या कल्पना असतात, आपले शॉर्टकट्स असतात, आपल्या वेगळ्या पद्धतीने जीवन जगण्याच्या शैली असतात. आपण काय संस्कार घेऊन जन्माला आलोय हे आपल्याला केव्हा कळतं? जेव्हा आपण आतल्या कोशात जातो तेव्हा. तुम्हाला सुरुवातीला स्वतःचे संस्कार तपासणं खूप गरजेचं आहे. मी नेहमी म्हणतो की तुमच्या सगळ्या संस्काराचा मूळ दुवा हा तुमचा सद्गुरू आहे. मूळ स्रोत, मूळ प्राण हा सद्गुरू आहे. जोपर्यंत सद्गुरू भेटत नाही तोपर्यंत साधना शक्यच नाही. आपण एक जगत असतो सगळ्यांसारखं, सगळ्या देवाच्या पाया पडत असतो, सगळ्यांना समान मानत असतो, सगळ्यांना सर्व धर्म समभाव शिकवत असतो, आपल्या परीनं ज्ञान देत असतो. पण गुरु भेटल्यानंतर जो स्पर्श असतो, जो आतला दरवाजा उघडला जातो, जो दैवी स्पर्श होतो, तेव्हा खरं जीवन सुरू होतं. तेव्हा विचाराची पातळी जागृत होते आणि तुमच्या सुंदर जीवनाला सुरुवात होते. ते सुंदर आहे की काय हे नंतर ठरतं. ते जीवन दिव्य स्पर्शानंतर काय आहे हे नंतर ठरतं. तुमचं सत्य काय आहे, त्या सत्याचा नीट अर्थ काय आहे, तुमचा धर्म काय आहे, त्या धर्मानुरूप वागता येत आहे का, तुमची विचाराची पातळी काय आहे, तुमची संस्काराची पातळी काय आहे,
तुमच्या शरीराचे व्हायब्रेशन्स काय आहेत, तुमच्या समजण्याची शक्ती, आकलन शक्ती किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वतः तपासायच्या असतात. आणि ह्या तपासताना अतिशय प्रामाणिकपणे स्वतःशी प्रामाणिक राहून या गोष्टी तपासायच्या, कुठेही स्वतःला सूट न घेता. तुमच्यावर झालेले संस्कार तुम्हाला बदलता येणं शक्य आहे का आधी बघायचं. कारण जेव्हा आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करतो तेव्हा स्वतःबरोबर इतरांचेही दोष आपल्या दृष्टिक्षेपात येतात, आपल्या दृष्टीस पडतात. ते दोष टाळून आपल्याला आपल्या दोषांवर लक्षपूर्वक चिंतन करून तो दोष त्यातला बाहेर काढायला मदत करायची. आपणच आपल्याला सहाय्य त्याला साधना म्हटलं जातं. आपल्या दोषांवर आपण विजय मिळवणे आणि त्या दोषांना जिंकून आपण स्वतःवर सुसंस्कार करणे. आपण घेतलेले निर्णय बरोबर आहेत का, आपल्या आलेल्या स्फूर्ती या योग्य आहेत का. काही स्फुरण पावतात गोष्टी, त्या स्फुरण पावलेल्या गोष्टी योग्य आहेत का हे तपासणं. काही लोकांना काय वाटतं, असं करावं तसं करावं. स्त्रियांना वाटतं आपण जाऊन देवीची ओटी भरावी, पुरुषांना वाटतं आपण अभिषेक करावे, अमुक तीर्थस्थळाला जावं, अमुक ठिकाणी फिरायला जावं. ही स्फुरण पावणाऱ्यातून गोष्टी आहेत. काही लोकांना काही स्वप्नदृष्टांत होतात. काही वेळेला त्या काल्पनिक असतात, काही वेळेला त्या दैवी असतात. त्याचा नीट अर्थ लावणे, आपल्या स्वप्नदृष्टांताचा नीट अर्थ लावणे. कारण स्वतःला बाजूला ठेवून जगाकडे पाहायचं. माझ्यातला मी संपूर्ण मेल्याशिवाय साधना करता येणं शक्य नाही. कारण माझ्यातल्या मीला मीच संपवायचं असतं, माझ्यातल्या अहंकाराला मीच मारायचं असतं, माझ्यातल्या खोट्या गर्वाला, अभिमानाला मीच संपवायचं असतं, मीच स्वतःला लहान करायचं असतं. मान पान अपमान ह्या छोट्याशा गल्लीत अडकायचं नसतं. ही छोटी छोटी गल्लीबोळ आहेत जी भावनेना उधाण देतात, शब्दाला शब्द देतात आणि आपल्याला खूप त्रास देतात. त्यामुळे या गोष्टीच्या परे होऊन तुम्हाला व्यापक व्हायचं आहे. मान पान अपमान ह्या काल्पनिक गोष्टी आहेत, ह्यात सत्य काहीच नाही आहे. नातेवाईक, मी तर म्हणतो जेव्हा जेव्हा नातेवाईक तुमचा अपमान करतात तेव्हा स्वतःला धन्य समजा. कारण त्याचसाठी ते नातेवाईक आहे. जेव्हा तुम्हाला कमीपणा देतील ना तेव्हा भाग्य समजा की आपलं भाग्य अतिशय तेजात आहे म्हणून आपला अपमान केला जातो. जेव्हा तुमचं कौतुक करतील तेव्हा तुम्ही काळजी करा की आपण संकटात पडणार आहोत. जेव्हा लोक तुमच्याबद्दल चांगलं बोलतील तेव्हा खरंच काळजी करा, कारण तुम्हाला त्यापेक्षा अधिक चांगलं वागायचं आहे. जोपर्यंत वाईट बोलतात त्याच्यावर तुम्ही शिखरावर आहात. कारण तुम्ही तुमचं शिखरावर असणं हे तुमच्या नात्यातल्या लोकांना सहन होत. आपल्यातलाच माणूस एवढा व्यापक झालेला त्यांना पाहता येत नाही. म्हणून नातेवाईक अतिशय भाग्यवान लोकांना मिळतात. म्हणजे तुमच्या प्रत्येक दोषावर काहीतरी टिप्पणी करतात आणि ते कसे शहाणे हे व्यक्त करतात. तुम्ही भाग्यवान आहात की सद्गुरूच्या छायाचित्रात आल्यावर तुम्हाला या गोष्टींचा काही त्रास होत नाही. सद्गुरू ही दिव्य विभूती आहे, ह्या विश्वात नाही. सद्गुरू ही दिव्य विभूती आहे. तुमचा मान पान अपमान, देह
ह्या सगळ्या गोष्टी तो काढून घेतो. फक्त एक वायुरूप अस्तित्व तुमचं राहतं. तुम्ही काय आहात? एक वायुरूप आहात. जे आपल्याकडे तुम्हाला अस्तित्व नाही हे सांगणारा फक्त गुरु असतो. तू फक्त एक अस्तित्व आहे, ह्या पलीकडे काहीही नाही आहेस. ह्या जगात तुझी किंमत काहीही नाही आहे. ह्या जगाशी तुझं काही देणं घेणं नाही आहे. तुला मी सांगितलेलं फक्त कर्तव्य करायचं आणि त्यासाठी तुला जन्म. तुला मिळालेला मान मातीत घाल, तुझं झालेलं कौतुक खड्ड्यात घाल. फक्त माझ्यावर लक्ष केंद्रित कर आणि तुझ्यातल्या गुणदोषांना तिलांजली दे आणि तू व्यापक कर्तव्यासाठी तयार हो. तुझ्या जीवनात सुखदुःख आली ती सहज स्वीकार. तो तुमच्या जीवनाचा गौण पार्ट आहे. काही उपयोग नाही त्या पार्टचा. कारण समाज आणि कुटुंब याच्यात झगडाक्ती करत राहणार तुम्ही. तुम्हाला जर व्यापक व्हायचं आहे तर ह्या गोष्टी नगण्य आहेत. तुझ्या चिंतनात काही खंड पडता कामा नये. तुझ्या साधनेत खंड पडतात. साधना म्हणजे तुला करेक्ट करायची आणि तुला व्यापक परमेश्वराशी लिंक करायच्या प्रॅक्टिसेस म्हणजे साधना. आणि त्यासाठी लागणारे उपचार सोपस्कर म्हणजे तुझं नामस्मरण, तुझं चिंतन, तुझी पूजा हे तुझं एकट्याच आहे. बाकी कोणी त्यात सहभागी नाही आहे. आत्मकेंद्री होऊन स्वतःला त्या कोशात ठेवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे पूजा आहे. लोकांना पूजेचा अर्थ कळला नाही. आपण आपल्या कोशात जाऊन आपल्या कोशात स्थिर राहणं म्हणजे पूजा आहे. त्याचे पाय धुणं, त्याचे लाड करणं, त्याला कुंकू हळद लावणं हे आपल्या हृदयातल्या परमेश्वरासाठी केलेलं असतं. तेव्हा ह्या पूजेला खूप महत्त्व आहे. तुमचं वाचन, तुमचं ग्रंथपारायण हे म्हणजे आत्मपूजा आहे. त्या प्रत्येक शब्दाचा, ओळीचा अर्थ समजून घेणं आणि त्याप्रमाणे आपल्याला जे गरजेचं आहे ते वागणं आणि नित्य काहीतरी वाचावं, नित्य काहीतरी पठण करावं. आपल्याला चांगल्या सवयी लागणं, योग्य ते त्या पद्धतीनं जेवता आलं पाहिजे, योग्य त्या पद्धतीनं झोपता आलं पाहिजे, योग्य त्या पद्धतीनं बसता आलं पाहिजे. हा सगळा साधनेचा भाग आहे. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या प्रत्येक हालचाली कशा ऑब्झर्व केल्या जातात? तुमच्या प्रत्येक एक्सप्रेशन्स, तुमच्या हालचाली, तुमची बैठक, तुमचं चालणं, बोलणं, प्रतिक्रिया करणं या सगळ्यावर एक प्रकारचा वॉच असतो दैवी शक्तीचा. तुम्ही जेव्हा देवाच्या ठिकाणी जाता ना तेव्हा अधिक जपता स्वतःला. नाही असं नाही करून तुला, असं नाही. मग तसं कायम आयुष्यात तो नियम ठेवा. जेव्हा तुम्ही सद्गुरू ठाई जाता तेव्हा स्वतःला ज्या नियमात बसवतात तेच नियम तुम्ही स्वतःला नित्य ठेवा. बघा तुमचं जीवन सुंदर होतं. कारण आपण असे असतो की ते नियम झुकारून द्यायला तयार असतो. नाही मला असं नाही, मला नियमबद्ध नाही जगायचं, मला सगळे नियम तोडून टाकायचे. पण एकदा का नियमात जगायची सवय झाली की नियम मोडायची हिंमतच राहत नाही. मी नियम नाही मोडणार. म्हणजे आपण आपल्यावर संस्कार करायचा आहे. हा नियम मी नाही मोडणार, हा संस्कार मी नाही मोडणार, हा धर्म मी नाही मोडणार. आपणच आपल्याला ह्या गोष्टी शिकवायच्या असतात आणि त्या आतून स्फुराव्या लागतात. जेव्हा तुम्ही एजला येता, इथे मी चूक करू का नको, पुढे जाऊ का नको, हा जेव्हा प्रश्न असतो, मी चुकीच्या संस्काराबद्दल बोलतो, हे मी करावं की न करावं, आणि त्या क्षणी जेव्हा तुम्ही मागे फिरता तेव्हा तुम्ही स्वतःच्या त्या इच्छांना जिंकलेलं असतं. त्या लास्ट मोमेंटला तुम्ही स्वतःला जिंकायचं, तेव्हा तुम्ही दैवी आहात. स्वतःला दैवी आहात हे कसं पडताळाल? तुमचा श्वास सद्गुरू ठाई बदलला पाहिजे.
तुमचा देह मागे पडला पाहिजे. तुमचं हृदय वेगळ्या रिदममध्ये धडकलं पाहिजे. तुमचे डोळे नम्रतेने खाली आले पाहिजेत, पाणावले पाहिजे. तुमचं मन भारलं गेलं पाहिजे. या गोष्टी तुमच्या बाबतीत होतात का? सद्गुरूच्या ठायी गेल्यावर होतात का? नाही होत. तुमचा तो सद्गुरू नाहीये. मग या होत नसतील, तुम्ही त्याच्याकडे जायला निघाल्यावर हृदय धडधडतं का? कारण हृदय आधीच पोचलेलं असतं त्याच्या चरणी, आपला देह जायच्या आधी. असं होतं का तुम्हाला? मग तुम्ही साधक आहात. तिकडे गेल्यावर प्रत्येक माणूस आपला बंधू वाटतो का? पडेल ते काम आपलं आहे असं वाटतं का? मग तुम्ही साधक आहात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नसतील वाटत तर तुम्ही साधक असण्याचा एक आभास आहात. जायचं, बसायचं, मजा करायची, उशिरा तर उशिरा पोचायचं, काही फरक वाटून घ्यायचा नाही त्याचा. आपल्या कुठल्याही कृतीवर समर्थन द्यायला तयार व्हायचं नाही. ते तसं झालं नाही, ते तसं नाही. साधकाला एक्सक्यूज अलाउड नाही आहे. नो एक्सक्यूज अलाउड. साधकाला कारण द्यायला परमिशन नाही आहे. त्यावेळेत तू नाही पोचला, साधक पायरीतनं खाली आला. ह्या गोष्टी जाणीवपूर्वक सांगाव्या लागतात जे स्वतःला साधक म्हणतात त्यांच्यासाठी. त्या गोष्टी तुम्ही नाही करू शकत म्हणजे तुम्ही हृदयामध्ये गुरुचं तत्व खाली आलेलं आहे. फक्त तुम्हाला आभास आहे गुरुतत्वाचा. तो फक्त कीर्तीची ध्वज उंचावण्यासाठी तो तुम्ही साधनेचा आभास आहे. कारण एकदा तुम्ही साधक आहात असं 4 टोकात जाहीर केल्यानंतर मी साधक अवस्थेतनं खाली उतरले सांगणं शक्य नाही ना, किंवा तुम्हाला कळणंही शक्य नाही. म्हणून साधक कुठल्याही गोष्टीचा अति बडेजाव करत नाही, अति गोगोवा करत नाही, अति मोठापणा सांगत नाही, फार बडबड करत नाही, फार आपले भाव व्यक्त करत नाही, फार भावनिक होत नाही, फार रागीट होत नाही, फार शहाणपण दाखवत नाही. नम्र, मूक, कार्यास तत्पर. आपण स्वतःला शोधा कुठे आहोत. आपलं चालणं नाही बदलत, आपलं बोलणं नाही बदलत, आपण नित्याप्रमाणे आहे तसेच व्यवहार करतो म्हणजे तुमचा गुरु नाही. गुरु दिसला की सगळी पंख छाटून पटलेल्या पक्षासारखं वाटलं पाहिजे की इथे आपलं काही नाही, इथे आपला सगळा गर्व मातीत आहे, हे असं जाणवलं पाहिजे. नाही जाणवलं तर तो तुझा गुरु नाही आहे आणि तोही तुमच्याकडे लक्ष देणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. जो करतो त्याचे लाड केले जातात किंवा त्याला प्रेमाने स्पर्श दिला जातो. जो हृदय छाती फुगवून तिकडे फिरत राहील त्याच्याशी काही देणं घेणं नसतं गुरुचं. कारण ती शक्ती त्याला स्वीकारतच नाही. लोकांना वाटतं बरेचदा की आम्हाला काही दिलं जात नाही, आमच्याकडे काही मिळत नाही, आम्हाला काही देणं. अरे तुझ्या छातीचा गर्वाचा फुगा एवढा प्रचंड आहे की तू खाली वाकूच शकत नाहीस. तुला कसं मिळू शकेल? काही नाही मिळू शकत. म्हणजे नम्रतेची पराकाष्ठा असली पाहिजे. शब्दात गोड शब्द फुटतच नाही हो. सद्गुरू ठाई शब्द फुटतच नाही. काही लोक अद्वा तद्वा बोलतात, मोठ्याने बोलतात, बघतच नाही. आभास आहे त्याला, तो स्वतःला स्वतः फसवतोय. भक्त असण्याचा आभास निर्माण करतो. मी तुम्हाला भक्ताच्या कॅटेगरी सांगतो. तुम्ही घातलेली वस्त्र सुद्धा परिणाम करत असतात. सद्गुरूला भेटायला जाताना तुम्ही काय वस्त्र प्रदान केली? तुमची पावलं कशी पडतायत? फार हायली ऑब्झर्व केलं जातं. तुम्ही कामाला तत्पर किती आहात?
तेवढ्यापुरते तरी एरवी सोडा. त्याच्यातनं शिकायचं असतं की आपण पुढे काय घडणार आहोत. तुमच्या प्रत्येक गोष्टीतनं तुम्ही स्वतःला व्यक्त करत असता. कारण दिव्य शक्ती ही मनुष्यात नसते, ती अवतीभोवती भरून उरलेली असते. ती पुरून उरते. आता एक त्या ठिकाणी असलेल्या माणसाला आपण गुरु म्हणतो, जो कोणी तथाकथित असतो तो माणूस. पण त्याच्या 100 सेन्सॉर्स काम करू शकतात असं असतं. प्रत्येकाची हालचाल नोट होत असते, प्रत्येकाची कृती नोट होत असते, प्रत्येकाची हावभाव नोट होत असतात. म्हणजे तुम्हाला दिलेल्या दिव्य शक्तीचं तुम्ही काय केलंय आणि पुढे तुम्हाला द्यायचं की नाही हे ठरवलं जातं. तुम्ही तेवढ्यापुरते भावनेने येता की देव 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 म्हणून. पण तो भाव ओसरला की तुम्ही काय असता हेही तपासलं जातं. तुमच्या मागून तुम्हाला तपासलं जातं, तुम्हाला पुढून तपासलं जातं. सगळीकडून तुम्हाला तपासलं जात असतं. तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत, तुम्ही कोणाशी काय वागता, तुम्ही कोणाशी काय बोलता, तुम्ही कोणाशी काय चर्चा करता. तुम्ही देवापुढे एक असता, दुसऱ्यांपुढे वेगळे असता. हे बघा, साधना अतिशय कडक धर्म आहे. एखाद्याला वाटते मी जस्ट थोडा जप केला मी प्राप्त करीन, एखाद्याला वाटेल की मी 6 कोटी जप केला मला ज्ञान प्राप्त होईल, एखाद्याला वाटेल की मी अमुक वर्ष ध्यान केलं मला प्राप्त होईल. ह्या सगळ्या कल्पना आहेत. त्याचा स्पर्श नाही, त्या सगळ्या गोष्टी खूप फोल आहेत. एकदा का लोण्याला अग्नीची आस लागली की त्याचं तूप होतं, पण त्या तुपाचं लोणी परत कधीच होत नाही. तसं दिव्य ज्ञानाच्या बाबतीत आहे. त्या प्राणाला आच लागली की तो दिव्यत्वात जातो, तो पुन्हा खाली कधीच येत नाही. तो त्याच्या अवस्थेत स्थिर राहतो. तो स्वतःच्या संस्काराशी झगडा करतो. बरेचदा करावा लागत नाही, संस्कार आपोआप उपजतात त्याच्यामध्ये. बरेच लोकांना अध्यात्माची लेक्चर्स ऐकायला आवडतं, पण स्वतः आत्मसात करायला नाही आवडत. काय सुंदर बोलता हो, हृदयाची भाषा बोल. अरे पण तुला आत्मसात करता येणं शक्य नाही, कारण तुझ्यात तो गुण नाही आहे, कारण तू आतल्या कोशात गेलाच नाहीस. स्वतःच्या आतल्या कोशात जा, हा आवाज तुझाच आहे तुला जाणीव होईल, तेव्हा त्या गोष्टीला अर्थ असेल. तुझाच आवाज तुझ्याच कानाने तू ऐकतोस, तेव्हा ते तुझं गीत वाटतं. म्हणून संतांची काव्य अतिशय मनाला भावतात. हा दैवी स्पर्श तुम्हाला प्रत्येकाच्या जीवनात यावं अशी माझी अपेक्षा आहे. प्रत्येकाने जीवनात हा अनुभव इतकं नम्र असावं, इतकं शांत असावं, इतकं व्यापक व्हावं, इतकं सर्वसमावेशक व्हावं. तुम्ही प्रयत्न करत आहात, पण स्वतःच्या कोशात जायला शिका. तेव्हा तुम्हाला तुमच्या व्यापकतेची काय जादू आहे ती कळेल. अवधूत. साईराम. साईराम. आता जरा वेगळा विषय मांडतो. जेव्हा आपण स्वामींचं मंदिर बनवायचं ठरवलं, तेव्हा माझी अशी इच्छा होती की आपण गाणगापूरला जावं, आपण अक्कलकोटला जावं आणि तिकडं जाऊन त्या स्थानावरनं श्रीफळ घेऊन येऊन आपल्या स्थापनेच्या वेळी त्या गोष्टी तिथे असाव्यात. त्यासाठी आम्ही जायचा प्रयत्न केला, बुकिंगही केली. कर्मधर्म संयोगाने पाऊस अति पडला, त्या
ट्रेन कॅन्सल झाल्या, बुकिंग कॅन्सल करावं लागलं. थोडं मनाला वाटलं की आपला संकल्प नाही साध्य झाला, देवाची इच्छा. इथे काही वाटत नाही, देवाची इच्छा असं गृहीत धरलं. 2 दिवसापूर्वी लोहित ह्या ट्रिपला जायला निघाला. त्याने मला फोन केला की मी या ट्रिपला चाललेलो आहे. तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर अशा गोष्टी करून मी येणार आहे परत. ताबडतोब मला मी केलेला संकल्प आठवला की मला जायचं होतं तिथे. मी लोहितला सांगितलं की तू आता एक काम कर, अक्कलकोटला जा, स्वामींच्या मठात जा. तिथे गेलास की त्यांना प्रार्थना कर की आम्ही स्वामींचं मंदिर स्थान बनवतो आहोत, तर तुमच्याकडून तुम्ही आम्हाला श्रीफळ द्या. त्यांनाही आनंद झाला. त्यांनी त्यावर एक गोष्ट केली, स्वामींच्या इच्छेनं म्हणूया, की ते म्हणाले आमच्याकडे औदुंबराच्या पादुका आहेत, त्या तुम्ही घेऊन जा. ही गोष्ट ऐकल्यावर मला फार आनंद झाला. लोहितने मला कळवलं असं असं आहे. मी त्याला पुन्हा पाठवलं तिथे. म्हटलं तू पुन्हा जा मंदिरात आणि त्या पादुका आपल्यासाठी जी काही किंमत असेल ती देऊन घे. त्यांनी घेतल्या त्या पादुका. मला खूप आनंद झाला की देवानं संकल्प लोहितच्या हातून पूर्ण केला आपला. मग त्या गाणगापूरला नेऊन आणल्या त्याने. आता त्या पादुका लोहितच्या घरी आलेल्या आहेत. मला असं वाटतं की ह्या पादुका आपल्या प्रत्येक साधकाच्या घरी फिराव्यात स्थापना होण्याच्या पूर्वी. तर तुम्ही सगळ्यांनी लोहितशी कॉन्टॅक्ट करा. प्रत्येकाने आपला दिवस ठरवा. आपल्या सोयीप्रमाणे त्या पादुका आपल्या घरी 1-1, 2-2 दिवस ठेवा. त्याची काय पूजा अर्चा करा, काय अन्नाची सेवा करा, काय भजन करा, जे करायचं ते करा. आणि शक्य असल्यास 23 नोव्हेंबरला मुंबईच्या माणसांच्या हवाली करा, म्हणजे त्या मुंबईत सुद्धा फिरतील आपली प्रतिष्ठापना होईपर्यंत. म्हणजे प्रत्येकाला त्या चरणकमलाच्या स्पर्शाचा घरामध्ये दिव्य शक्ती प्राप्त होऊ देत. ज्या पादुका खास स्वामींनी आपल्यासाठी पाठवल्यात त्या प्रत्येकाच्या घरात एकदा राहाव्यात. आणि तुम्ही त्याची होईल ती सेवा करा. तुम्ही घरी करताच दररोज, पण ह्या पादुका स्पेशली आलेल्या आहेत. तर प्रत्येकाने त्याचा आनंद घ्या, त्याचा लाभ घ्या त्या कृपेचा. आणि पुण्याच्या लोकांनी ते 23 नोव्हेंबरपर्यंत मुंबईत द्या. जर नाही शक्य झालं 23 नोव्हेंबरपर्यंत देणं, तर पुढेही तारीख वाढवा. नंतर मग त्या मुंबईत कोणाबरोबर तरी आपण घेऊन येऊ. आपले दिवस ठरवा, 1 किंवा 2 दिवस, जास्त नका घेऊ. प्रत्येकाच्या घरी त्या फिरल्या पाहिजेत, आपल्या सभासदांच्या. त्यांची जी सेवा होते ती करा आणि पाठवून द्या. साईराम.